सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत असं यश मिळालं आहे. खरं तर 102 जागांपैकी 87 जागा भाजपनं स्वतःच्या बळावरती मिळवलेल्या आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सुभाष देशमुख आहेत, भाजपचे आमदार. खरं तर बापूंच्या नजरेतनं हा निकाल समजून घ्यायचा. खरं तर भाजपनं याच्या आधी ही सत्ता बघितली आहे, मात्र हा जो निकाल आहे तो अभूतपूर्व आहे. 87 जागा तब्बल भाजपला मिळाल्यात. तुम्ही कशा पद्धतीने बघताय निकालाकडे, काय विश्लेषण आपलं या संदर्भात? प्रथम मी सोलापूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. सोलापूरकरांनी भारतीय जनता पक्षावर जो विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास गेल्या 11 वर्षामध्ये आम्ही दोन्ही आमदारांनी असेल, अलीकडच्या काळात शहर मध्यच्या आमदारांनी असेल, ह्या काळामध्ये जो विकास झालेला आहे, ही मतं विकासाला मिळालेली मतं आहेत भाजपला. आणि भविष्यामध्ये सोलापूरच्या नागरिकाला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडूनच कामाच्या अपेक्षा आहेत. आज मला सार्थ अभिमान वाटतंय. सोलापूर हद्दवाढ भाग हा 92च्या काळामध्ये हद्दवाढ झाली आणि 92 ते 14पर्यंत अत्यंत दुर्लक्षित असा, ग्रामीण भागापेक्षाही खराब रस्ते, पाण्याची व्यवस्था, सर्वच गैरसोयी होत्या. पण 14 नंतरचा जो विकास झालेला आहे आणि त्या विकासावर खूप मोठी आशा आहे, म्हणून भारतीय जनता पक्षाला कौल दिलेला आहे. आणि सुदैवानं आम्ही ज्यावेळेस 2017ला सुद्धा 49 नगरसेवक होते. मी आणि विजय देशमुख आमदार होतो. आता मध्यचे आमदार आमचे झालेले असल्यामुळं त्याच्यात अधिक भर पडलेली आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे कामाचा, तिसरा आमदारांचा, ह्या सगळ्यांनी मिळून जे यश आलेलं आहे आणि काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाकडून झालेलं काम हे खरं त्याचं यश आहे. आणि मला खात्री आहे की आमच्याची सुद्धा आता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची, आमच्या लोकप्रतिनिधीची खूप मोठी आता जबाबदारी झालेली आहे. यामध्ये पारदर्शक कारभार असेल, विकासाची कामं असतील, खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सोलापूरला IT पार्क व्हायचं असेल, सोलापूरला पिण्याचं पाणी, मुबलक पाणी, स्वच्छ पाणी मिळायच्या अपेक्षा असतील, रोजगाराला वेगवेगळ्या संध्या कशा प्राप्त करून देता येतील, आणि ते भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षा आहेत. मला असं वाटतं की आमच्या सर्व नगरसेवकांची ही गरज आहे की जनतेने जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला तडा न देता पारदर्शक कारभार करून भारतीय जनता पक्षाचे जे संस्कार आहेत, भारतीय जनता पक्षाची जी शिकवण आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी, याच धर्तीवरती सर्व नगरसेवकांनी वागून पहिल्यांदा सोलापूर महानगरपालिका, नंतर पक्ष आणि नंतर स्वतःसाठी काम कर. नगरसेवक पद हे सेवेसाठी आहे. म्हणजे आम्हालासुद्धा आमच्या पदाला नगरसेवक म्हटलेलं आहे. म्हणजे या नगराचा सेवक म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि ती सेवकाची जबाबदारी ह्या नागरिकांनी आपल्या भारतीय जनता पक्षावर दिलेली आहे. आणि तो विश्वास सार्थ करावा, आपल्याकडून पारदर्शक कारभार व्हावा, प्रत्येक पैशाचा विनियोग हा चांगला व्हावा, ही सोलापूरकरांची अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की माननीय देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीवरती प्रचंड लक्ष ठेवून आहेत आणि चुकीचं काम कुणाकडनं होणार नाही याच्यावरसुद्धा लक्ष केंद्रित करतील. भारतीय जनता पक्षात अभ्यासवर्ग घेतले जातील ह्या नवीन नगरसेवकाचे, त्यांच्यावरती नवीन संस्कार, भारतीय जनता पक्षाची जडणघडण, भारतीय जनता पक्ष कसा घडला आहे, भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आणि कर्तव्य काय आहेत, सर्व नगरसेवकाची कर्तव्य काय आहेत, हे सुद्धा प्रशिक्षणाद्वारे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, ह्या सगळ्या माध्यमातून सोलापूर हे मॉडेल कसं होईल ह्याच्यासाठी सुद्धा आपलं नेतृत्व नक्कीच प्रयत्न करेल. आणि मी परत एकदा समस्त सोलापूरकरांचा खूप खूप मनापासून आभार मानतो. अभ्यासवर्ग घेण्याची गरज पडणारच आहे. त्याला कारण असं आहे की जे नगरसेवक आलेत ते जवळपास 28 नगरसेवक असे आहेत की जे बाहेरून पक्षातून तुम्ही ऐन वेळेस घेतलेले आहेत. तुम्ही भूमिका घेतलेली होती की निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे, मात्र तरी 28 म्हणजे 87 पैकी 28 नगरसेवक जे ऐन वेळेस निवडणूक झालेत. आणि असा तर आकडा भरपूर आहे की जे विरोधी पक्षातले आहेत. त्याकडे कशा पद्धतीने बघता की ऐन वेळेस, मग हे तर केवळ सत्तेसाठी झालं असं दिसतंय? भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे
आहे तसं घ्या, स्वीकारा आणि परत त्याच्यावरती संस्कार घडवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला घडवण्याचा प्रयत्न करा. हे प्रयत्न नक्की भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करा. जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे, जनतेने स्वीकारलेलं आहे, कारण भाजपच्या नेतृत्वानं स्वीकारलं आहे. त्याच्यामुळे जनतेने स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावर संस्कार करण्याचा नक्की प्रयत्न करते. तुम्ही जी भूमिका घेतली ती चुकली असं वाटतं आत्ता, कारण त्यावेळेस तुम्ही असं म्हणाल की निष्ठावंतांना मिळाला पाहिजे, पण जे घेतलेत ते निवडून आलेत, लोकांनी स्वीकारलं आहे, याचा अर्थ तुम्ही भूमिका घेतली ती चुकली आहे. चुकली बरोबर मला असं वाटतं काळ त्याचं उत्तर असतं. जनता त्याच्यावर बारकाईनं नजर असते, कार्यकर्त्यांची नजर असते. आम्हाला बी मी असं म्हणत नाही की मी जे करतो आहे तेच बरोबर आहे, 100% समोरचे चुकत आहेत. पण मला असं वाटतं की आपल्याला जे वाटतं की ज्या नागरिकांना भारतावरती विश्वास आहे अशीच लोक त्या ठिकाणी यावी, ज्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे अशाच कार्यकर्त्याला मिळावं. अचानकपणे येणं थोडंसं कार्यकर्त्याच्या मनामध्ये खटकत असतं आणि त्या कार्यकर्त्यावरती अन्याय होत असतो, म्हणून ती भूमिका होती माझी. पण आता या निवडणुकीच्या निकालानंतर तर तुमच्याच पक्षातल्या काही समर्थकांना जे आहे ते तुमच्यावरती बोलावं असं वाटतंय आता, कारण तसं आहे की बॅनर लागलेत शहरात. त्यांचं असं म्हणणं आहे, जाहीरपणे ते सांगतायत की व्यक्ती हारली आणि पार्टी जिंकली. मला असं वाटतं की यालासुद्धा काळ हे उत्तर आहे, क्या खाना तो दम खाना. आणि मला असं वाटतं की यश अपयश हे येत असतं, कुणाच्या बोलण्याला येत असलं, कुणाच्या कृतीला येत असतं. सर्व सामुदायिक हा निर्णय असतो, सामुदायिक यश असतं. अपयश फक्त उमेदवाराचं असतं असं नाही. अपयशाची सुद्धा कारणं भरपूर आहेत, यशाची सुद्धा सर्व टीमच्या. मला असं वाटतं यशसुद्धा पचवावं असं माझं मत आहे, यशसुद्धा उन्मत्त येऊ नये असं माझं मत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की विजयाचा उन्माद करू नका म्हणून. वाटतंय आत्ता, कारण यश पचवता येत नाही आत्ताच्या नेतृत्वाला. मला असं म्हणता येत नाही, पण म्हणजे उन्मत्त होऊ नये. कुठलाही सामान्य नागरिक जरी असला तरी त्याचं आभारच मानले पाहिजे. त्याच्या कर्तृत्वामुळं तुम्हाला संधी मिळालेली असते, त्याच्या नाकर्तव्यामुळं, त्यांना नाविलाजामुळं त्यांनाही खात्री होती की मला इतर पक्षात तिकीट मिळालं तरीसुद्धा नागरिकांचा कल जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडे होता. आणि हे सगळे उन्मत्त लोक इथं या ठिकाणी आपण वागलो तर मला असं वाटतं की नागरिक आपल्याला परत स्वीकारणार नाहीत. जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत बापू, मुलाखती सुरू आहेत, जिल्हाध्यक्षांनी मुलाखत घेतल्यात, तुम्ही मात्र त्या मुलाखतीमध्ये कुठे दिसला नाहीत. संघटना आहे, मुलाखतीला संघटना मुलाखती घेत असते. मला असं वाटतं की तालुका अध्यक्ष असतील, मंडलाध्यक्ष असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, काही नेमलेले पदाधिकारी असतात, त्यांनी मुलाखती घेतलेल्या असतील. माहीत नाही, एक कोर कमिटी असती नियुक्त. कोर कमिटीमध्ये कुठं नाही ते मात्र होते की माझ्याकडे टपाल नाही कोण कमिटीत आहे ते. बहुतेक असतील कोर कमिटीत किंवा मुलाखत द्यायला आले असतील असं मला वाटतंय. माहीत नाही मला कशाला आलते ते, पण कोर कमिटी असती, सिस्टीम आहे. पक्षाने मुलाखत घ्यायच्या संघटनेने घेतलेली होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की संघटनेची मुलाखती झाल्या, त्याची छाननी करतील, त्याचा आज काहीतरी निकाल देऊन आम्हाला परत शेवटच्या ह्याला बोलवते. कार्यकर्ते दक्षिणचे तुम्ही आमदार आहात, दक्षिणमधली काय स्थिती आहे हे तुम्हाला जास्त चांगली माहिती आहे, कार्यकर्त्यांना चांगलं तुम्ही ओळखून आहात. अशा वेळेस पक्षाला तुम्ही काही सुचवणार आहात का? कारण महापालिकेमध्ये देखील तुम्ही सुचवला होता, त्यानुसार काही निष्ठावंतांना तरी किमान तिकीटं मिळालेली आहेत. आता जिल्हा परिषदमध्ये काय व्हावं असं तुमच्या अपेक्षा? मला असं वाटतं की पक्षाचं धोरण आहे की घराणेशाही असू नये, घरात उमेदवारी देऊ नये असं धोरण आहे. त्याच्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सर्वांनीच, जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींनी आपल्या मुलाला पुढं करू नये असं माझं मत आहे. आणि मला खात्री आहे जर ह्यांना भारतीय जनता पक्षाचे संस्कार पटत असतील तर ह्यांनी यांच्या परिवारातली, नातेवाईकातली नावं पुढं करणार नाहीत आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देतील असं मला वाटतं. महापालिकेत तो नियम पाळला गेला नाही, पण जिल्हा परिषद पाळला जावा अशी अपेक्षा आहे. महापालिकेतला मी तपास घेतला नाही, कोण कुणाचं नातेवाईक नाव सांगू शकतो, पण मी तपास घेतल्याशिवाय मी सांगू शकत नाही. जिल्हा परिषदेमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे ह्याची पक्षाचं धोरण आहे की घराणेशाही नको, घराणेशाहीतली माणसं नको, कार्यकर्ते म्हणजे घराणेशाही नको. तर मला असं वाटतं की आपण सुद्धा त्याचं थोडं तरी अनुकरण करावं. पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी करावं असं मला वाटतं.
पहिले राष्ट्र नंतर पक्ष नंतर मी अशा तत्वावरती ज्याचं भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे त्यानुसार पक्षाच्या नेतृत्वाने काम करावं, सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे जिल्हा परिषद निवडणुकामध्ये, असं सुभाष देशमुख यांचं म्हणणं आहे. अर्थात महापालिकामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती त्यानुसार काही निष्ठावंतांना न्याय मिळाला, मात्र अनेक जण असे आहेत की अजूनही जे बाहेरून आलेत आणि जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे. अर्थात भाजपची भूमिका जी आहे ती सत्ता मिळवणं असण्याची आत्ता दिसते आहे आणि ती सत्ता ती महापालिकेत मिळाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते मिळाले पाहिजे. कॉप नगरसेवक आत्ता राहिलेले आहेत त्याबद्दल तिथं तरी किमान निष्ठावंत न्याय मिळाला जातो. मला असं वाटतं की एक व्यवस्था अशी असते असं एक मला माहिती, मी काय धोरण पाहिलं नाही किंवा संविधान पाहिलेलं नाही, खरं खरं सांगतो. पण एक कॉप्ट नगरसेवक जे असतात साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी असावीत. म्हणजे कार्यकर्ते अधिक तज्ज्ञ मंडळी जर असतील, अभ्यासक मंडळी असतील, जे कार्यकर्ते म्हणून काम करतात, वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करतात, अशी माणसं जर आली तर मला असं वाटतं की कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि आपल्यालाही. पण कुणीतरी पराभव झालेला आहे, मग आता त्याला कुठंतरी ॲडजस्ट करायचं म्हणून हे केलं तर परत सोलापूरचं वैभव वाढवायचं आहे. सोलापूरच्या सर्व गोष्टीचा अभ्यास असावा. म्हणजे उत्पादन कसं वाढवावं, पर्यावरणाचा ऱ्हास होणारा कसा थांबवावा, सोलापूरचे उद्योग कसे वाढावेत, सोलापूरच्या बाजारपेठा कशा मोठ्या होतील, सोलापूरमध्ये शैक्षणिक स्तर कसा चांगला राहील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली जर लोकं आली तर सोलापूरच्या महापालिकेत आराखडासुद्धा तयार करताना आम्ही जो सोलापूरच्या जनतेला एक जाहीरनामा दिलेला आहे, जाहीर वचन दिलेलं आहे, ते जर पूर्तता करायचे असतील ह्याच्यातले वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी कार्यकर्ते घ्यावे असं वाटतं. तुम्ही भूमिका घेता पण हे भूमिका ज्यावेळेस तुम्ही मांडता ना ते रोखठोक असतात, ते लोकांना आवडत नाहीत, ते रुचत नाहीत, मग असे बॅनर लागतात. मला असं वाटतं की खरं बोलल्याला सख्याईला राग येत असतो. मग हे तर कोण असतात, मी खरं सांगायचा प्रयत्न करतो, लोकांना आवडत नसतं, मी काय करणार त्याला. पण खरं हे सत्य असतं, सत्य ते टिकत असतं. तुम्ही नाराज आहात असं म्हटलं जातं मग परत पुन्हा. तुम्हाला वाटतं तसं, मी अजिबात नाही नाराज. मी तर कामाला लागलो, माझ्या सामाजिक कामाला. सोलापूर जिल्हा वैभवशाली व्हावा म्हणून मी प्रयत्न करतो आहे. मी कालपासूनच आमच्या सामाजिक कामाचे उपक्रम शहरातले सुरू केलेले आहेत, ग्रामीणचे सुद्धा सुरू करणार आहे. मला असं वाटतं की मी राजकारण, माझा निकाल लागला की संपलं माझं राजकारण. मी केवळ सोलापूर जिल्हा केंद्रबिंदू मानून सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक, म्हणजे मी तर सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं 5P वरती काम करतो. म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग करत असेल, प्लेसेसचं म्हणजे पर्यटन स्थळं वाढावीत, यासाठी ऐतिहासिक स्थळं वाढावीत, पर्यटक जास्तीत जास्त यावे, या ठिकाणच्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांनासुद्धा चांगला न्याय मिळावा, त्यांचं अनुकरण सोलापूरकरांनी करावं, त्यालासुद्धा पुढं आणण्याचा प्रयत्न करतो आहे. नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त नोकऱ्या सोलापूरला कशा मिळतील. आता एक विदेशातली कंपनी आपल्या सोलापूरचा माणूस येतं आहे, मला असार्थ अभिमान आहे. त्याचा शुभारंभ 2 फेब्रुवारीला होतं आहे. अशासाठी मी काम करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरण. ह्या सर्व अँगलने मी कालपासून काम सुरू केलेलं आहे. माझी महापालिकेची निवडणूक संपली, माझं काम सुरू झालेलं आहे. जिल्हा परिषदेचे झाले की सुद्धा, पण त्याचा आराखडासुद्धा आता मी तयार कराल. मला ते रोज राजकारण करायला आवडत नाही आणि मला जमत पण नाही रोज राजकारण. होते भाजपचे आमदार सुभाष देशमुख. आता त्यांच्याकडनं सोलापूर महापालिकेच्या जो निकालाचा अर्थ आहे तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आणि जिल्हा परिषदच्या भूमिका देखील त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेतल्यात. कॅमेरा पर्सन अयुब कगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.